आज खरं तर उद्या महिला दिन येतो आहे, पण आज आम्हाला सगळ्या भाजपच्या ज्या सगळ्या महिला आज आम्ही इथं गोळा झालेल्या आहेत त्यांना अत्यंत खेदाने व्यक्त करावंसं वाटतं की एका महिलेच्या विरुद्ध तिचा निषेध करायला आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि याला कारण म्हणजे आमचे सर्वांचे आपल्या सातारा जिल्ह्याचं फार धडाडीचं नेतृत्व जे आहे की जयाभाऊ गोरे आज एका मंत्रिपदावर आहेत, अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत। आज आम्ही महिला सगळ्या जणी त्यांच्याबरोबर असतो, त्यांच्यासाठी काम करतो आणि ज्या वेळेला मान खटावचा भाग म्हटलं तर कित्येक वर्ष आज ते तिथल्या पाण्यासाठी अत्यंत आत्मीयतेने राबतायत। एवढं मोठं काम ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीवर नाही ते आरोप करणं हे किती अयोग्य आहे। आणि आरोप पण कधी की ज्या वेळेला निर्दोषत्व पूर्ण सिद्ध झालेलं आहे, त्याला 5-7-8 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि अचानकपणे आता एकदम हे जे काही प्रकरण उकळून काढलेलं आहे, मला वाटत नाही की फक्त एकच महिला ही करू शकते। याच्या पाठीशी नक्कीच अत्यंत वाईट आणि विकृत प्रवृत्ती आहेत असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि आज एका जयाभाऊंसारखा व्यक्ती आहे की ती सगळ्यांना घेऊन चालते, धडाडीने काम करते, कुठलंही काम आज आमच्या महिला भगिनी गेल्या ना तरी चटकन होत असतं। अशा व्यक्तीवर असे घाणेरडे आरोप करणं म्हणजे इतके लज्जास्पद आहे, लांछनास्पद आहे। आणि आम्हाला महिला जातीला लागलेला हा काळीमा आम्हाला वाटतो की ही व्यक्ती बोलतीही, आणि त्याच्यामुळे केवळ याच्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत की जयाभाऊंसारख्या व्यक्तीला असं बदनाम करणं असंतोषजनक आहे। एक अन एक आमची महिला पेटून उठलेली आहे की हे का होते आणि कशामुळे होते। याच्यामध्ये एक सांगते मी की राजकीय भावना ही नक्की असू शकते, पण राजकीय सूड असूया कुठपर्यंत जायचं, एखाद्याचं सगळं पूर्ण करिअर आज आपण बदनाम करून टाकायचं, ही इतकी चुकीची गोष्ट आज जयाभाऊ गोरेंच्या बाबतीमध्ये झालेली आहे की जी व्यक्ती समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करते। आज आमच्या इथल्या महिला एवढ्या आलेल्या आहेत, कोणालाही विचारा की त्यांच्याबद्दलचा वाईट अनुभव आहे का। अत्यंत आत्मीयतेने प्रश्न समजून घेतले जातात, सोडवले जातात, तरी देखील हे करतायत। म्हणून त्या महिलेचा आणि ह्या विकृत प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध। एक लक्षात घ्या, मी सातारमध्ये गेले 25 वर्ष भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, सगळ्यात जुनी कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी हा एक कुटुंब आहे आणि ज्या वेळेला आमच्या एखाद्या मंत्र्यावरती असे अलिगेशन्स होतात त्याचं कारण केवळ आणि केवळ राजकारण आहे। कारण समोरच्या व्यक्तींना आजही ही स्वप्न पडतात की आजही सत्ता खाली उतरेल, सगळ्यांचे राजीनामे आम्ही घेऊ आणि मग आमचं 50 लोक नाहीत तुमच्याकडे विरोधात काम करण्यासाठी, विरोधी बेंचवर बसायला तुमची ताकद नाही, पण हे करत राहायचंय। आणि हे केलं का केलं, आत्ताच का काढलं, 2016चा विषय आत्ता का काढलाय, तर तिथे काम करता आलं नाही पाहिजे। विधानसभेमध्ये जी काही कामं चाललेली आहेत ती कामं नाही झाली पाहिजे आणि हे सतत काही ना काहीतरी वेगळ्या माध्यमातून लोकांचं काम करू देणार नाही यासाठी म्हणून हे चाललेलं आहे। आमची प्रमुख मागणी या ठिकाणी ही आहे की जर असं कुणी बदनामी करत असेल तर जेवढा अधिकार त्या महिलेला आहे तेवढाच त्या मंत्र्यालाही आहे की बदनामी होते नक्की कोणाची, कोणामुळे, ह्याच्यावर एक समिती गठीत व्हावी आणि निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई केली जावी। विषय महिला आणि पुरुष हा राहत नाही ज्या वेळेला तुम्ही सामाजिक स्तरावरती काम करत असता। इतक्या मोठ्या प्रमाणावर 12,000 कोटीची कामं ज्या वेळेला तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये या मान खटावमध्ये चालू असतात त्यावेळेला तुमच्यावरती अशा पद्धतीने अलिगेशन त्यांच्यावरती केलं जातंय, त्याचं कारण फक्त राजकीय आहे। आणि आम्ही ज्या वेळेला इतक्या लोकांचे प्रिडिक्शन करतो, आजही मी या ठिकाणी सांगते की ह्याच्या मागे फक्त आणि फक्त राजकीय, बाकी काही त्याला काही अर्थ नाहीये कुठल्या गोष्टीला। ते न्याय व्यवस्था आहे ते सगळं फाइंड आउट करणार आणि त्याच्या समोर हे सगळ्या गोष्टी येणारच। पण मी आज वेगळा थोडासा पॉइंट मांडते, दोन्ही ताईंनी सांगितलं सगळ्यांचं की आपण नैतिकताबद्दल बोललो, आपण भारतीय जनता पार्टी किती शिस्तीचा पक्ष आहे त्याबद्दल बोललो आणि त्या पक्षात एखादा माणूस आल्यानंतर ज्या लेवलचं ते आज काम करतात। आपण आता थोडं लीगल लॉ अँड ऑर्डर बद्दल आणि टेक्नॉलिटीवर पण बोलूयात, कारण की अशा गोष्टी लपून राहणारच नाही। 6 वर्ष आधी ती केस झाली, 2 वर्षांनी निकाली लागला, परत आता तो येतोय। व्हॉट्सअप हे खूप इझी पद्धत आहे आता की ज्याच्यामुळे लगेच समोर येईल की ते खरं आहे का खोटं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खरं तर त्याची चिंताच नाही। पण जसं ताईंनी सांगितलं की महिलावरती हा काळीमा की आज महिला सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात एवढं पुढे येऊन काम करतात, तर अशा केसेसमुळे बाकीच्या महिलांना पण त्या गोष्टीचं हे करायला लागतं। त्याच्यामुळे अशा महिलांच्या प्रवृत्ती, जे एक मोठ्या लेवलचा नेता जसं त्यांनी एवढं छान काम केलं आणि त्यांना त्रास देण्याचं, त्यांना ब्लॅकमेलिंगचं काम आहे खरं तर हे, की त्यांना 2 वर्ष आधी त्या शांत बसल्या, अचानक 6 वर्षांना
वर्षानंतर त्या जाग्या झाल्या, अशा खूप सारे प्रश्नांचे उत्तर आहेत. त्यांना एंटरटेन करणारा मला तुमच्या मीडियावरती पण खूप विश्वास आहे की असे चुकीचे मुद्दे आपण समोर आणणारच नाही. त्यांना एंटरटेन करणारा जो काय मीडिया वर्ग पण आहे तो खूप चुकीच्या पद्धतीचे पॉईंट फक्त पुढे आणतोय. त्यांना पुढे आणून विचारा की कुठले पत्र आलेत, त्यांना पुढे आणून त्यांचे व्हॉट्सअप चॅट दाखवायला सांगा, पत्र दाखवायला सांगा. म्हणजे इतक्या गोष्टी त्यांचा खोटेपणा अडकणार आहे, त्या स्वतः अडकणार आहे. महिला म्हणून मला खूप लाज वाटते की आपण अशा गोष्टींना पुढे येऊन त्या बोलतायत करतात. त्याच्यामुळे आम्ही सगळे निषेध करतोच आहे, पण ह्या खूप लवकरच सॉर्ट आउट होणार आहे. आम्हाला लॉ अँड ऑर्डरवर खूप जास्त विश्वास आहे, आम्हाला भाऊंवर खूप जास्त विश्वास, त्यांच्या कामावर विश्वास आहे. त्याच्यामुळे त्यांचं कॅरेक्टर खूप स्वच्छ आहे, छान ते काम करतायत. आमचं सगळ्यांचं समर्थन त्यांच्यावरती विश्वास आहे आणि राहणार आहे, हे नक्की मी सांगते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.